हाय हॅलो नमस्कार। तर माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करणार आहे। तर संध्याकाळचं रुटीन म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जाण्याच्या अगोदर ना मी म्हणजे पूजा करते किंवा म्हणजे झाडू वगैरे मारून केस वगैरे विसरून मग देवपूजा करते, जेणेकरून एकदा स्वयंपाकाला लागलं की मग बाहेर इकडे तिकडे कुठे बघण्याची काय म्हणजे गरज पडत नाही। आतमध्ये गेले की आतलं कामं सगळे उरकता येतात। तर इथे मी अगरबत्ती वगैरे देवाला लावून घेतली आणि मला ना म्हणजे एक चांगली सवय लागली, म्हणजे जेव्हा पण कधी मी अगरबत्ती लावेल ना तेव्हा मी दरवाजाला आणि उंबऱ्याला म्हणजे अगरबत्ती ओवाळून घेते। का तर आपण बोलतो की दिवाबत्तीच्या टायमाला लक्ष्मी घरामध्ये येते, मग लक्ष्मी घरामध्ये येण्याचा तोच मार्ग असतो दरवाजातून, तर दरवाजाची पूजा केली पाहिजे। त्यानंतर मी आले किचन मध्ये। आता मी इथे बघत होते की नक्की म्हणजे काय बाकी आहे सकाळचं जेवण किंवा मग काय बनवायचंय आता। तर गावावरून ज्या शेवग्याच्या शेंगा आणलेल्या ना त्या बऱ्यापैकी म्हणजे जरा सुकत चाललेल्या, तर मग 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या। सगळ्यात छान टिप्स ना म्हणजे इथं खाली असं आपण काहीतरी आपल्याकडे जे आपण वापरतो ना रुमाल किंवा नॅपकिन, ते इथे आपण ठेवून घ्यायचंय, जेणेकरून काही कचरा पडला किंवा पीठ वगैरे पडलं तर म्हणजे इकडे तिकडे तो जास्त कचरा पसरत नाही। तर शेवग्याच्या शेंगा मी इथे डाळीमध्ये टाकणार होते, डाळ भात बनवायचा होता। म्हणजे प्रिशाला खोकला झालाय त्याच्यामुळे ना म्हणजे जरासं साधं सुद्धा जेवण, आणि तिच्यामुळेच ना आम्हाला पण डाळ भात खायची जास्त सवय लागली आणि डाळ भात आता आवडायला लागलाय। सो इथे मी सोबतच मेथीची भाजी बनवणार होते, तर मी डाळ भाताचा कुकर लावून घेते आणि मग लगेच मेथीच्या भाजीची म्हणजे तयारी करते। मी मेथीच्या भाजीसाठी शेंगदाणे, मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे। तर शेंगदाण्याचा कूट केलेला होता, पण मेथीच्या भाजीसाठी कसं ना शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे लागतात तरच भाजी छान लागते, त्यासाठी मी ते वाटण करते। आणि प्रिशा ना म्हणजे झोपले, ती दिवसभर काल झोपलीच नाही, मग म्हणजे एकदम सायंकाळच्या टायमाला जसं की 6:30 वाजता झोपली। मग त्याच्यानंतर मी म्हटलं की म्हणजे सगळं उरकून घ्यावं, कारण ती जागी असेल ना तर कामाला म्हणजे 1 तासाच्या कामाला 2 तास लागतात, आणि ती झोपलेली असेल तर अवघा म्हणजे 20 ते 25 मिनिटात माझा सगळा स्वयंपाक बनून तयार होतो। आणि प्रिशाचे बाबा सकाळी काही टिफिन वगैरे घेऊन जात नाही, त्याच्यामुळे ना मी स्वयंपाक लवकरच करते, जेणेकरून म्हणजे ते कधी घरी आले भूक लागलेली असेल तर लगेच जेवायला घेता येतं, कारण दिवसभर म्हणजे असंच बाहेर काहीतरी नाश्ता करतात। त्यामुळे मग माझी इथे जेवणाची तयारी चालू होती। तर मी इथे मेथीची भाजी टाकली होती शिजायला। तर तुम्ही बघितलंच असेल मेथीची भाजी म्हणजे शिजायला टाकताना ना मी फोडणीला तेल वगैरे टाकत नाही, भाजी थोडीशी खाली जाऊन द्यायची आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं, जेणेकरून ना भाजीची पानं एकदम आपली हिरवीगार राहतात। तर खरा उपयोग म्हणजे जो खाली नॅपकिन टाकतो ना तो आपण म्हणजे पीठ चाळताना किंवा पीठ मळताना होतो, कारण की म्हणजे पीठ खाली जास्त असं पसरत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी अशी खाली गेली ना म्हणजे त्याच्यानंतर भाजीमध्ये मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं, जेणेकरून ना म्हणजे भाजीला जास्त पाणी म्हणजे सुटत नाही आणि म्हणजे भाजी आपल्याला नंतर आटवायला लागत नाही, आणि भाजी पण म्हणजे भाजीची जी पानं आहेत ती आपली एकदम हिरवीगार राहतात। त्याच्यानंतर काही झाकण वगैरे ठेवायचं नाही, भाजी अशीच शिजवून घ्यायची। त्याच्यानंतर मी इथे सोबतच चपातीचं पीठ मळून घेतलं, कारण एका साईडला मी कुकर ठेवलेला आणि ऑलमोस्ट भाजी आता झालीच होती, मग म्हटलं सोबतच पीठ वगैरे मळून घ्यावं, कारण ती जेवढा वेळ झोपलेली असते ना तेवढ्या वेळामध्ये असं वाटतं की म्हणजे किती कामं उरकून घ्यावी। आणि तिचं होतं असं की तिच्या बाजूला जर झोपलेला असेल ना तर ती म्हणजे 1-2 तास चांगली झोपते, पण बाजूला जर नसेल ना तर म्हणजे 20-25 मिनिटात लगेच उठते। म्हणूनच माझी इथे जेवढंच मी म्हणजे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला ना तेवढ्याच घाईघाईमध्ये माझं इथे काम चालू होतं। आणि प्रिशाचे बाबाही येणार होते लवकरच आज घरी, त्यामुळे ना इथे चपाती करताना ना मला एक सवय लागलेली आहे की म्हणजे सगळ्यात अगोदर चपातीचे गोळे करून घ्यायचे। याचा एक फायदा पण आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडनं समजा चपातीचं पीठ कमी मळलं गेलंय, म्हणजे 5च चपातीचं पीठ मळलं गेलंय आणि आपल्याला 6 चपात्या करायच्या, तर त्यावेळेस ना म्हणजे आपण थोडंसं ऍडजस्टमेंट करून त्या 5 चपात्यांच्या गोळ्यांचे 6 चपाती म्हणजे 6 गोळे करू शकतो। सो ही पण एक म्हणजे चांगली गोष्ट आहे। तर मला सवय इथे पहिलं गोळे करून घ्यायची, म्हणजे कसं 1 साथ चपात्या येतात। आता त्यानंतर हा जो तवा बघताय ना तो मी गावी म्हणजे यात्रेतून येताना घेऊन आले। तर असे माझ्याकडे ना 3 तवे झालेत, म्हणजे मी जेव्हा कुठे जाईल तेव्हा असं मी विचारलं ना की मला चपातीसाठी तवा हवा, हा तवा चांगला आहे का, तर ते बोलतात की हो छान तवा म्हणजे चपाती होते। तर मी असे 3 तवे घेऊन आलेत आणि तिन्ही पण तवे ना असे लोखंडाचेच लागलेत, तरी पण मला काही म्हणजे त्याचा अंदाज आलाच नाहीये। पण इथून पुढे मी अजिबात अशी चूक करणार नाहीये, कारण ह्या तव्यावरती ना भाकरी खूप छान होतात, पण चपाती होताना काय होतं मध्येच एकतर करपते आणि बाजूनी म्हणजे भाजली जात नाही चपाती। तर हा खूप मोठा म्हणजे प्रॉब्लेम आहे। पण आता काय म्हणजे यांना जर बोलले तर परत ओरडा खालणार, त्याच्यापेक्षा ना 2-3 महिने कसे तरी ह्या तव्यावरती चालवायला लागेल, आणि त्याच्यानंतर मग हा तवा किंवा मग अजून जो घरात दुसरा तवा आहे तो गावाला पाठवून देता येईल, आणि मग हा मला भाकरीसाठी ठेवता येईल। आणि मग चपातीसाठी मी ना डीमार्ट मधून एकच म्हणजे मागातला का होईना पण एकच छान तवा घेणार आहे।
डीमार्ट मध्ये महाग तवा भेटतो म्हणून मी असं हे 2-3 तवे माझे घेऊन झाले, तर एवढ्या पैशामध्ये माझा डीमार्ट मधून तवा आला असता. पण जाऊ दे, काय म्हणजे काही गोष्टी समजल्याच्या नंतर म्हणजे अनुभव आल्याच्या नंतरच आपल्याला कळतात. सो तसं आता मला 2-3 वेळा अनुभव आलाय. तर आता मी एकदाच डीमार्ट मधून म्हणजे छान असा चपातीचा जो नॉनस्टिक वाला असतो ना तो तवा घेणार आहे, जेणेकरून म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे पाहू शकता तुम्ही, गॅस एकदम स्लो जरी ठेवला ना तरी खूप धूर निघतो. त्यानंतर बऱ्याचशा बायकांना सवय असते की गरम तवा डायरेक्ट बेसिंग मध्ये टाकतात, तर अजिबात टाकायचा नाही. तवा त्याच्यामुळे वाकडा होता किंवा जे पाईप मध्ये जीवजंतू असतात ना ते मेले जातात. त्याच्यामुळे असं म्हणतात की तवा थंड होऊन द्यायचा, त्यानंतरच घासायचा. इथे फक्त माझ्या डाळीला फोडणी द्यायची राहिली होती, कारण म्हणजे कुकर थंड नव्हता झाला तोपर्यंत मग मी चपाती बनवून घेतली. आणि प्रिशा पण उठली होती. आता ती उठल्यावरती ना तिला वाटतं जरा वेळ घ्यावं, म्हणजे जरा चिडचिडच करत असते ती. पण मग मी इथे फोडणीला ना जिरी, मोहरी आणि लसूण टाकून घेतलेला. म्हटलं सगळं करपून जाईल, त्याच्यापेक्षा ना 2 मिनिटांमध्ये फोडणी टाकून घ्यावी आणि मग तिला घ्यावं, कारण तिचे बाबा येतच होते. 5 मिनिटांमध्ये घरी पोहोचलेच असते. म्हटलं 2 मिनिटं तरी तिच्याजवळ बसावं, म्हणजे तीही शांत होईल आणि त्यानंतर मलाही कामं उरकता येईल. तर तिचे बाबा आले होते, त्याच्यानंतर तिला त्यांनी घेतलं आणि मग म्हणजे माझं बाकीचं काम मी चालू ठेवलं. तरी ते डाळ वगैरे माझी बनून तयार होती. आता इथे डाळ करताना ना बऱ्याचशा लोकांची डाळ पातळ होते, तर म्हणजे ना पातळ न होण्यासाठी काय करायचं माहितीये का, डाळ जरी तुम्हाला पातळ करायची ठीक आहे, पण ती पूर्ण अशी म्हणजे मिक्स होऊन यावी याच्यासाठी ना डाळीला जरा 2 ते 3 मिनिटं छान उकळून घ्यायचं. त्याच्यामुळे ना म्हणजे जी डाळ असते ना ते त्या पाण्यामध्ये छान अशी मिक्स होते. आता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात कंटाळवाणं काम माझ्यासाठी हे की भांडी लावणं. म्हणजे भांडी घासायला काय नाही वाटत, पण भांडी लावायला एवढा कंटाळा येतो ना. तर माझे सासूबाई इथे असतील ना तर त्यांचं म्हणजे मला भांडी घासायचं पण टेन्शन नसतं आणि भांडी लावायचं पण टेन्शन नसतं, कारण सकाळी जेवण झाल्याच्या नंतर आणि संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर भांडी तेच घासतात. आणि इतर वेळेला म्हणजे जरी मी घासून भांडे ठेवले ना जाळ्यामध्ये, भलेही 2 भांडे असू दे 3 भांडे असू दे, त्या लगेच लावून घेतात. त्याच्यामुळे ना मला म्हणजे भांडे लावून घ्यायचा खूप कंटाळा येतो. पण म्हणजे परत नवीन भांडी घासायची असतील ना तर जाळ्यामध्ये जागा नसेल तर मग म्हणजे चिडचिड होते ती, त्याच्यावरच भांडी किती ठेवणार ना आपण. आणि गॅससाठी पण मग एखादं भांडं लागणार असेल, प्रिशा कधी झोपली असेल तर मग मला ते सगळे भांडे वाजवावे लागतात. त्याच्यामुळे मग आता मला पण हळूहळू सवय करून घ्यायला लागणार आहे. त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा बायकांना म्हणजे शेवटी बेसिंग असतात, तर मला इथे सवय मी पहिलं बेसिंग असते का, तर आपण भांडी टाकतो त्यामध्ये खरकट भांडी असतात, तेलकट तर अगोदरच भांडी जमवून नंतर काय जेवण झाल्याच्या बेसिंग म्हणजे खरकट काढून झाल्याच्या नंतर ना पहिलं बेसिंग घासून घेते, त्यानंतर भांडी घासून बेसिंग मध्ये ठेवते. म्हणजे नंतर शेवटी परत एकदा बेसिंग वरून हात फिरवते, जेणेकरून बेसिंग पण स्वच्छ होईल आणि नंतर थोडंच घासलेल्या भांड्यांना पण तेलकट लागणार नाही. माझं जे बेसिंग आहे ना त्याच्यावरतीच भांड्यांचं जाळं बांधलंय, जेणेकरून ना तिथल्या तिथेच म्हणजे भांडी घासून वरती ठेवता येतील. कारण किचन ओटा छोटा आहे, त्याच्यावरती तसंही म्हणजे ते जाळं ठेवायला जागा एवढी काही पुरत नाही आणि पुरलंही नसते, त्याच्यामुळे ही खूप छान आयडिया आहे. तर त्यानंतर आता मी तवा बाहेर ठेवलेला, माझ्या लक्षातच नव्हता. मी तिथे काहीतरी आणायला गेली तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग तवा थंड झाल्याच्या नंतर तवा घासून घेतला. त्याच्यानंतर मी इथे आल्यापासून आहे ना हे जे माझं बेसिंग आहे ना म्हणजे आल्यापासून नुसतं चॉकअप होतंय आणि त्याच्यात मला गरम पाणी पण टाकू वाटत नाही, कारण मी असं म्हणजे वाचलं होतं की त्याच्यामध्ये जे काही म्हणजे जीवजंतू असतात ना ते मेले जातात. त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्येच म्हणजे असं काहीतरी काडी किंवा म्हणजे असं माझ्याकडे आहे एक लोखंडाचं, ते मी त्याच्यामध्ये असं घालून ते पूर्ण हे करते, पण तरी नाहीच होत, खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मी इथे म्हणजे पहिलं भांडी वगैरे घासून झाली ना की मग किचन ओटा साफ करायला म्हणजे चांगलं वाटतं, कारण किचन म्हणजे बेसिंग पूर्ण खाली होतं, म्हणजे जी काही घाण जाईल ती बेसिंग मध्ये जाते, भांड्यांवरती जात नाही. तर ही माझी शेगडी आहे ना ही 3 बर्नरची, त्याच्यामुळे माझा स्वयंपाक बनायला म्हणजे लवकर मदत होते मला. म्हणजे तिन्हीकडे पण, एकीकडे कुकर, एकीकडे चपाती किंवा भाकरी आणि एकीकडे भाजी, म्हणजे असं मला जास्त काही वेळ लागत नाही. 20 ते 25 मिनिटाच्या आतमध्ये माझा सगळा स्वयंपाक होतो. आणि आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्याकडे म्हणजे ज्यावेळेस असं पाईपलाईन किंवा अशी इलेक्ट्रिक शेगडी असते ना त्यावेळेस म्हणजे जे म्हणजे शेगडीत ना मोठ्यावाल्या त्यांचे जे पाईप असतात ना ते मागच्या बाजूला असतात, त्यामुळे शेगडी कधी असं म्हणजे उचलताना ना पुढच्या बाजूने अजिबात उचलायची नाही, म्हणजे एका साईडवरून असं एका साईडला उचलून घ्यायची, जेणेकरून म्हणजे काय होतं त्या पाईप मोठे असतात ना तर त्या पाईपांमध्ये पाठीमागे एकसाथ म्हणजे गॅस जमा होतो, त्याच्यामुळे म्हणजे एका साईडने उचलायची. जी गोष्ट आहे ना जे दादा घरी म्हणजे ती पाईपलाईन करण्यासाठी आलेले ना त्या दादांनी मला सांगितली की गॅस एकदम मागे म्हणजे जमा होतो, त्याच्यानंतर मग गॅस पेटवताना म्हणजे एकदम भडका वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना गॅस कधी पुढून म्हणजे वरती न करता एका साईडने वरती करायचा, जेणेकरून म्हणजे ते गॅसच्या ज्या पाईपलाईन आहे ना त्याच्यामध्ये गॅस जास्त भरणार नाही किंवा चॉकअप होणार नाही.
तर इथे तुम्ही पाहू शकता माझा छान असा किचन सर्व म्हणजे तयार होता साफ करून. त्याच्यानंतर मग जे काही जेवण होतं मी सगळं वरती उचलून ठेवलं, कारण ना प्रिशाने इथे खाली म्हणजे मी वरती ज्यावेळेस जेवण बनवत होते ना तेव्हा ती उठलेली, तर तिने इथे डब्बा घेतला होता पिठाचा, तिच्याकडून म्हणजे पीठ सांडलं होतं खाली. मग मी ते साफ करून घेतलं आणि म्हणजे ना तिने हाताने पीठ इकडे तिकडे सगळीकडे पांगवलेलं, म्हणून मग जरा म्हटलं झाडू वगैरे मारून घ्यावा. झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर ना मी त्यांना पुसूनही घेणार होते लादी जराशी. सकाळी तर तसं मी लादी पुसलीच होती, पण आता तुम्हाला वाटेल की व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी लादी पुसते किंवा मग म्हणजे आम्हाला दाखवायचं, पण असं अजिबात नाहीये. ना तर मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी लादी पुसते किंवा ना मी रोज लादी पुसते, पण ज्या दिवशी तिच्याकडनं काहीतरी सांडेल किंवा म्हणजे असं लादी चिकट वगैरे, कधी कधी आपण भजी किंवा वडापाव वगैरे बनवतो त्यावेळेस कसं किचनमध्ये म्हणजे तेल उडतं ना, मिरची वगैरे तळतो त्यावेळेस, मग तेव्हाच मी लादी पुसत असते. तर तसंच आज तिने पिठाचं म्हणजे थोडंसं हे झालेलं आणि तिथे पाणी सांडून ना पायाने जरा घाणच झाली होती, त्याच्यामुळे म्हटलं मग जरा थोडंसं पुसून घ्यावं. सोबतच जरा मग हॉलमधून पण फडका मारून म्हणजे मॉप मारून घेतला, म्हटलं म्हणजे जाऊ दे आता घेतलंच आहे तर जरा फ्रेश वाटेल. त्याच्यानंतर मग ऑलमोस्ट माझी सगळी तयारी झाली होती क्लिनिंगची, म्हणजे जेवणाच्या अगोदरची. त्यानंतर इथे पाहू शकता की किचन ओटा किती एकदम क्लीन आणि म्हणजे स्वच्छ झाला. आता बऱ्याचशा लोकांना वाटतं की किचनमध्ये छान आपलं असं असेल तरच लोकांना किचन दाखवावं, असं काही नाहीये. किचन छोटा असला तरी आपण त्याला छान असं ठेवू शकतो. त्यानंतर आता इथे जेवणाची वेळ झालेली, आता सांगायला मला खूप म्हणजे ना बघायला इथे खूप आनंद होतो. इथे पाहू शकता माझी लेक एवढी मोठी झाली आहे की आता सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला मदत करायला लागली. रोज जेवण म्हणजे जेवण घेताना ना तिला मी सांगत असते की ह्या प्लेट जा बाहेर बाबाकडे नेऊन दे. तिच्या हातात प्लेट दिला ना बरोबर बाबाकडे तिच्या नेऊन देते आणि पाण्याची बॉटल आण बोलला ना तरी आणते. म्हणजे रोज तिचे बाबा ज्यावेळेस ऑफिसवरून येतात ना त्यावेळेस तिला सांगतात की जा मम्माकडून पाण्याची बॉटल घेऊन येतं. ती आतमध्ये किचनमध्ये येऊन उभी राहते, मी तिच्या हातात पाण्याची बॉटल दिली ना की बरोबर ती त्यांना घेऊन जाते. आता तिला असं वाटलं की जास्तच मोठी झाली, यांना जेवण पण वाढायला घेते, तर लगेच तिथे जाऊन ना चपाती मोडायला लागलेली. म्हटलं एवढी पण मोठी नाही झाली, बस जरा. मग इथे आम्ही जेवण वगैरे म्हणजे वाढलं आणि जेवायला घेतलं. तर जेवण करताना ना तिची खूपच म्हणजे असं मध्ये मध्ये तिचं चालू असतं, पण जरी एक एक करून जेवलं ना तरी पण जो जेवत असतो त्याच्या भोवतीच तिला थांबायचं असतं. त्याच्यामुळे मग आता काय आम्ही दोघं जण म्हणजे असं सोबतच जेवतो, एकटं काही थांबत नाही, कारण काहीच फायदा होत नाही. म्हणजे जरी एकटं बसलं तरी ती सगळं घ्यायला येतेच. आता इथे पहा तिच्या बाबांनी आत बॉटल नेलेली, मी तिला बोललं प्रिशा मला पाणी घेऊन ये, तर पाण्याची बॉटल लगेच घेऊन आली आणि तिला लगेच नेऊन पण द्यायची होती. त्याच्यामुळे ना पाणी पिठपर्यंत तिथंच थांबली आणि तिच्या हातात पाण्याची बॉटल दिली तर लगेच आतमध्ये घेऊन गेली. म्हणजे किती समजतं ना, म्हणजे असं ज्या छोट्या छोट्या गोष्टी करते ना खूप कौतुक वाटतं. त्याच्यानंतर आता इथे लादी तर पुसून घेतलेली, थोडंसं जे काही खरकट पडलेलं तेवढी जागा मी पुसून घेतली. त्याच्यानंतर आता इथे पाहू शकता एकदम थोडेच भांडे असतात आणि कधीही ना जेवणानंतरची जी काही भांडी आहेत ना ती अजिबात म्हणजे ठेवायची नाही. असं म्हणतात की रात्री आपण झोपल्याच्या नंतर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते, त्यासाठीच आपण टोपल्यामध्ये एक थोडासा तुकडा ठेवतो किंवा थोडंसं अन्न शिल्लक ठेवतो, जेणेकरून लक्ष्मी आली तर तिला म्हणजे ते भेटावं. तसंच म्हणजे जर आपल्या घरामध्ये असं खरकट अन्न किंवा असं काही असेल ना तर लक्ष्मी अजिबात त्या घरामध्ये वास करत नाही. त्याच्यामुळे भांडी वगैरे रात्रीच साफ करायचे. त्यानंतर सगळ्यात शेवटचं काम असतं कचरा बाहेर डस्टबिन मध्ये ठेवायचा. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता माझा किचन एकदम दुसऱ्या दिवसाच्या म्हणजे छान मॉर्निंग साठी माझा किचन एकदम इथे क्लिनिंग झालेला आहे. तर चला मग बाय बाय. अशा प्रकारे तुम्ही छान अशी क्लिनिंग करू शकता.